दिनांक 3 मे 2026 रविवारी आपल्या सर्वांचे लाडके लोहा कंधारचे माजी आमदार, आमच्या कुटुंबाचे आधारवड, आमच्या आधारस्तंभ माजी आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब व आमच्या मातोश्री सौभाग्यवती सरस्वती बाई ईश्वरराव भोसीकर यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी पानभोशी येथे सरस्वती मेडिकल इन्स्टिट्यूट, नर्सिंग इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम मी अगोदर आपल्याला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा हा एक धार्मिक विधी आहे आणि ज्या जोडप्यांनी आपल्या जीवनामध्ये पौर्णिमेचे पूर्ण 1000 चंद्र पाहिलेत, म्हणजे ज्यांचं वय 80-85च्या पुढे गेले, अशा जोडीचा हा सोहळा असतो. हा एक मोठा धार्मिक विधी आहे आणि एक तंत्रशुद्ध असा याच्यामध्ये विधी आहे. हे सर्व सोहळ्याचं आयोजन आपले केदारपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 हिमवंत केदार रावल यांच्या दिव्य सानिध्यात व पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व इतर शिवाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्यासाठी संबंध महाराष्ट्रातून सर्व पक्षीय विविध मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. हा सोहळा सर्वात अगोदर आपल्याला एक खुलासा करू इच्छितो की हा सोहळ्याचा राजकीय कुठला संबंध नाही. हा एक आमचा भोसीकर कुटुंबियाचा, पानभोशीकरांचा, आमच्या सर्व स्टाफचा, सर्वांचा एक आनंदाचा आणि एक गौरवाचा सोहळा आहे. आणि त्याच्यामुळं जे भोसीकर साहेबांच्या सानिध्यात आलेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्या पक्षाचे असो, कुठल्या धर्माचे असो, कुठल्या पंथाचे असो, कुठल्या जातीचे असो, हा सर्व बाजूला ठेवून हा विरहित या ठिकाणी हा सोहळा, आगळा वेगळा असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या सोहळ्यासाठी आपल्या देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्याच्यानंतर आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आपले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अमित भैया देशमुख, त्याचबरोबर आपले लाडके खासदार लातूरचे काळगे साहेब, रवींद्र चव्हाण, त्याच्यानंतर आपले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, हेमंत पाटील, आपल्या लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर इत्यादी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्यासाठी सर्वांना सन्मानानं आमंत्रित केलेलं आहे आणि जवळपास सर्व पाहुण्यांनी कार्यक्रमाला येण्याचं मान्य केले. जवळपास सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे. तर हे एक आगळा वेगळा स्वरूपाचा सोहळा असल्यामुळं या कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजल्यापासून याची विधी सुरू होणार आहे. हे विधी सर्व सोलापूर येथील शिवयोगी स्वामी म्हणून आहेत, ते शिवयोगी स्वामी यांच्या हस्ते आणि त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचे काही सहकार्य घेऊन सकाळी होम होईल, त्याच्यानंतर विविध पूजा होतील, मंगल स्नान होईल, अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम होतील. आणि 11 वाजता आपल्या मुख्य कार्यक्रमाला, स्टेजच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 11:30पर्यंत सर्व मान्यवर या ठिकाणी जमणार आहेत. आणि त्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या जीवनपटावर एक चित्रफीत निर्माण करण्यात आलेली आहे. ती आपले नांदेडचे महेश होकर्णे यांनी ती चित्रफीत, विजय होकर्णे यांनी ती चित्रफीत तयार केलेली आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे काही मोठ्या ठळक काम त्यांनी केले, जसा की लिंबोटी धरणाचा असेल, असे काही मोठे त्यांच्या कार्यकाळात, आमदारकीच्या कार्यकाळात, मग ते म्हाडावर काम करताना म्हाडाचा असेल, खादी समिती असेल, असे विविध त्याच्यामध्ये सर्व त्या चित्रफितीमध्ये मग काही कौटुंबिक, काही धार्मिक अशा प्रकारचं सर्व त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्या चित्रफितीचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल. आणि ईश्वरराव भोसीकर साहेबांच्या जीवनावर एक गौरव ग्रंथ या ठिकाणी, ईश्वरायण म्हणून हा एक गौरव ग्रंथ या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशनसुद्धा त्या ठिकाणी उद्या मान्यवरांच्या हस्ते केल्या जाणार आहे. तर या ग्रंथामध्ये
माननीय शरदचंद्र पवार साहेबापासून सर्व मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे लेख, बाबाच्या आठवणी, त्यांच्या जीवनातील सर्व जे काही क्षण आहेत या ठिकाणी त्यांनी लिहून पाठवलेले आहेत. आणि या सर्व ह्याच्यामध्ये या ग्रंथाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर चित्रफितीचं प्रकाशन होईल आणि सर्व मान्यवरांचे त्या ठिकाणी मनोगत होईल. त्याच्यानंतर सोरोची भोजनाचा कार्यक्रम होईल. जगद्गुरू आशीर्वचन करतील आणि आपले गहिनीनाथ महाराज जे की पंढरपूर समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी प्रवचन होईल. आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य, डॉक्टर श्री शिवानंद शिवाचार्य महाराज, श्री डॉक्टर सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, श्री डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, डॉक्टर दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन आम्ही भोशीकर कुटुंबीय, गावकरी व आमचे सर्व संस्थेतील सर्व आमचे कर्मचारी असतील सर्वांनी मिळून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाबद्दल कुठला अर्थ घेण्याचा किंवा कुठला राजकीय ह्याचा कुठला संबंध नाही. ह्याच्यामध्ये पक्षाचं कुठल्या गोष्टीचं कुठलं काही विषय नाही. सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, सर्वांना सन्मानानं आमंत्रित केले. उद्या सर्वांना सन्मानानं त्या ठिकाणी व्यासपीठावर बसून सर्वांचा सन्मान केला जाईल. आणि या कार्यक्रमासाठी कंधार लोहा तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील सबंध कार्यकर्त्यांना, पाहुण्यांना, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहेत. आणि माझी एक सर्वांना विनंती राहील की नजर चुकीने जर कुणाची निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल, आज भोशीकर कुटुंबियाच्या वतीनं आमच्या प्राचार्य साहेबाच्या, माझ्या डॉक्टर साहेबाच्या, ताईच्या, मंगलताईच्या सर्वांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की कुणाला जर नजर चुकीने निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल तर आमची विनंती हीच आपल्याला विनंती समजून आपण कार्यक्रमासाठी यावं आणि या कार्यक्रमाच्या आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाचा आपण साक्षीदार होऊन आमचाही आनंद, भोशीकर कुटुंबियाचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती करतो. धन्यवाद.